अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवर 25% आयात शुल्क लागू. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांचीच एक्स पोस्टमधून घोषणा. भारत रशिया मैत्रीवर खोचक टिप्पणी. कोणत्याही नेत्याने पाकविरोधातलं युद्ध थांबवायला सांगितलं नसल्याचं काल पंतप्रधान मोदींकडून स्पष्ट. तर माझ्यामुळेच युद्ध थांबलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार. कृषी घोटाळ्यात क्लीन चिट मिळालेल्या धनंजय मुंडेंविरोधात सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावणार. सुरेश धस ऍक्शन मोडमध्ये, प्रधान सचिवांनाही धाडलं पत्र. कृषी मंत्री कोकाटे तब्बल 18 ते 22 मिनिटं मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल. रोहित पवारांची ट्विटरवरून माहिती. तर अहवालाला फडणवीस किती किंमत देणार, खासदार राऊतांचा सवाल. सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश योग्यच. महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाचं मत. उच्च न्यायालयाचा निकाल काय? वसई विरार मनपा माजी आयुक्त अनिल कुमार पवारांवरील छाप्यावरून आता खासदार राऊत विरुद्ध मंत्री भुसे यांच्यात जुंपली. पवारांच्या नियुक्तीसाठी भुसेंचा दबाव, राऊतांचा आरोप. तर नियुक्ती ठाकरेंच्या काळातली, भुसेंचा पलटवार. ऑपरेशन सिंदूरच्या नावावर जया बच्चन यांचा आक्षेप. महिलांचा सिंदूर पुसला गेला, मग ऑपरेशनला सिंदूर नाव का दिलं? राज्यसभेत सवाल. शिर्डीमध्ये साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेल्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद. लक्ष्मीबाईंच्या वंशजांमध्ये दावे प्रतिदावे. साईबाबांच्या डीएनएचा मुद्दा उपस्थित करणारे गायकवाड वादाच्या गर्ते. दिवळ विश्वचषक विजेती दिव्या देशमुखचं नागपुरात जंगी स्वागत. ग्रँड मास्टरचा किताब मिळवणारी दिव्या चौथी भारतीय महिला. रशियातील भूकंपानंतर जपानच्या उत्तर भागात त्सुनामी. इशिनोमाकी बंदरात तब्बल 50 सेंटीमीटर उंचीची त्सुनामीची नोंद. अन्य 16 ठिकाणी 3 ते 4 मीटर उंचीच्या लाटा. इटलीतील सार्डिनिया बेटावर आगीचं तांडव. पर्यटकांमध्ये प्रचंड घबराट. 12 मुलांसह 102 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं. इस्रोचा सर्वाधिक आधुनिक उपग्रह निसारचं श्रीहरिकोटामधून प्रक्षेपण. नासासोबत संयुक्त मिशन आपत्ती व्यवस्थापनात बजावणार महत्वाची भूमिका.